नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आणि स्वागत आहे तुमचं MPSC MCQ PYQ या चॅनलमध्ये. तर आपण ऑलरेडी ह्या सिरीज मधले 10 लेक्चर्स पाहिलेले आहेत. आज आपण 11 बघणार आहे. प्रस्तावना प्रिअम्बल ह्या टॉपिक वरती आलेले मागील सर्व सॉरी MCQ PYQ हे सगळं कव्हर करणार आहे. याच्यामुळे ह्या लेक्चर मध्ये आपण दोन टॉपिक म्हणजे दोन भागामध्ये बघणार आहे, कारण की याच्यावरती बरेच आलेल्या MCQ आहेत, त्यामुळे आपण हा दोन पार्ट मध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूयात. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. यापैकी समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आलेले आहेत? ऑप्शन ए 24वी दुरुस्ती, बी 42वी दुरुस्ती, सी 44वी दुरुस्ती की डी पहिली दुरुस्ती? तर याचं उत्तर आहे बी 42वी घटना दुरुस्ती. डॉट 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 या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. हे मुख्य 2015 चा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे 1 13/1/1976, बी 3/1/1977, 3/31/1978 की 4/1/3/1977? याचं उत्तर आहे 2/3/1/1977 रोजी. प्रस्तावनेचा मुख्य हेतू काय आहे? ए कायदे एन्फोर्स करणे, बी संविधानाची दिशा, उद्दिष्टे व मूलभूत मूल्ये स्पष्ट करणे, सी मंत्री नियुक्ती करणे की डी UN नियंत्रण? याचं उत्तर आहे बी संविधानाची दिशा, उद्दिष्टे व मूलभूत मूल्ये स्पष्ट करणे. संविधानात लवचिकता कुठून येते? ऑप्शन ए काही तरतुदी साध्या कायद्यासारख्या बदलता येतात म्हणून, बी सर्व कलमे कठोर आहेत म्हणून, सी न्यायपालिका बदलते म्हणून की डी राष्ट्रपती बदलतो म्हणून? याचं उत्तर आहे ए काही तरतुदी ह्या साध्या कायद्यासारख्या बदलता येतात म्हणून. भारत हे गणराज्य आहे म्हणजे राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 चा प्रश्न आहे. अ लोकांचे शासन आणि लोकांसाठी शासन, बी राज्य प्रमुख म्हणून निर्वाचित राष्ट्रपती असतात, क राष्ट्रपती पदासह सर्व पदे सर्व नागरिकांसाठी खुली असतात. पर्याय उत्तर काय आहेत? पहिला अ, ब आणि क, दुसरा अ आणि ब, तिसरा अ आणि क, चौथा ब आणि क. याचं उत्तर आहे 1 अ, ब आणि क. खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावना हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय दिला? PSI मेन्स ऑक्टोबर 2023 चा प्रश्न आहे. अ IR कोहल्द प्रकरण, ब SR बोमाई विरुद्ध भारतीय संघ, क गोलकनाथ प्रकरण, ड इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण प्रकरण. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला. ऑप्शन्स आहेत अ आणि क फक्त, दुसरा ब फक्त, तिसरा ड आणि ब फक्त आणि चौथा अ फक्त. याचं उत्तर आहे दुसरा ब फक्त हे विधान बरोबर आहे. प्रस्तावना ही संविधानाचा भाग आहे हा यावर सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटला 1973 मध्ये निर्णय देताना कोणते मत व्यक्त केलेले? पहिला आहे ए प्रस्तावना संविधानाचा भाग नाही, व प्रस्तावना संविधानाचा भाग आहे आणि ती घटनेच्या मूलभूत रचनेला अधोरेखित करते, सी प्रस्तावना केवळ ऐतिहासिक दस्तऐवज आहे की डी प्रस्तावना संसदेद्वारे साध्या कायद्याने बदलता येते? याचं उत्तर आहे बी प्रस्तावना संविधानाचा भाग आहे आणि ती घटनेच्या मूलभूत रचनेला अधोरेखित करते. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणते अर्थ ध्वनित होतो? राज्यसेवा मुख्य 2013 चा प्रश्न आहे. अ बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो, व संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत, क भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो, ड
भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहे? पर्याय उत्तर काय आहेत? पहिला ब, क आणि ड. दुसरा अ, ब आणि क. तिसरा अ, क, ड. की चौथा अ, ब, ड. याचं उत्तर आहे 3 अ, क आणि ड. आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि डॉट 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 यांचे स्वातंत्र्य दिलेले आहे. मुख्य 2016चा प्रश्न आहे. पहिला व्यवसाय, दुसरा संघटना, तिसरा पूजा, चौथा संचार. याचं उत्तर आहे 3 पूजा. ओके. मुख्य 2016 आलेला हा प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केलेले मूल्ये कोणत्या घटकाचा पाया आहेत? ए. कंपनी शासन, बी. संविधानाची मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, सी. UN चार्टर, की डी. राजेशाही. याचं उत्तर आहे बी. संविधानाची मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. लोकशाही या शब्दातून भारतीय संविधानाची कोणती मूलभूत भावना प्रतिबिंबित होते? ऑप्शन्स आहेत. ए. सत्ता केवळ न्यायपालिकेकडे असते, बी. सत्ता जनतेकडे असणे आणि सरकारची निर्मिती लोकप्रतिनिधींमार्फत होणे, सी. सत्ता लष्कराकडे असणे, की डी. सत्ता राजांनी नामनिर्देशित करणे. याचं उत्तर आहे बी. सत्ता जनतेकडे असणे आणि सरकारची निर्मिती लोकप्रतिनिधींमार्फत होणे. प्रस्तावनेची प्रेरणा उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मधून आले आहे. हा ठराव कोणी मांडलेला आहे? ए. महात्मा गांधी, बी. पंडित नेहरू, सी. सरदार पटेल, की डी. डॉक्टर आंबेडकर. याचं उत्तर आहे बी. पंडित नेहरूंनी मांडलेला आहे. प्रस्तावनेत प्रजासत्ताक रिपब्लिक हा शब्द का समाविष्ट केलेला आहे? ऑप्शन्स आहे. ए. राष्ट्रप्रमुख राजा असावा म्हणून, बी. राष्ट्रप्रमुख निवडणुकीने निवडला जावा आणि तो वंश परंपरागत नसावा म्हणून, सी. राष्ट्रप्रमुख पंतप्रधानाने नामनिर्देशित करावा म्हणून, की डी. राष्ट्रप्रमुख न्यायालयाने निवडावा म्हणून. ह्याचं उत्तर आहे बी. राष्ट्रप्रमुख निवडणुकीने निवडला जावा आणि तो वंश परंपरागत नसावा म्हणून. प्रस्तावनेत राजकीय न्याय पॉलिटिकल जस्टिस कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? ऑप्शन आहे. ए. नागरिकांना मतदानाचा अधिकार नसणे, बी. फक्त न्यायालय प्रतिनिधित्व, सी. प्रत्येक नागरिकाला शासन प्रक्रियेत सहभाग, निवडणूक आणि राजकीय प्रतिनिधित्वाची समान संधी मिळणे, की डी. फक्त मंत्री प्रतिनिधित्व. याचं उत्तर आहे सी. प्रत्येक नागरिकाला शासन प्रक्रियेत सहभाग, निवडणूक आणि राजकीय प्रतिनिधित्वाची समान संधी मिळणे. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी या शब्दांचा समावेश 1976च्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे. मुख्य 2011चा प्रश्न आहे. पहिला 44वी, दुसरा 41वी, तिसरा 42वी, चौथा 46वी. याचं उत्तर आहे 3 42वी. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या. PSI पूर्व 2016चा प्रश्न आहे. उद्देशपत्रिका हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, परंतु न्यायालयामार्फत त्यातील तरतुदी अंमलात आणण्याचा आग्रह धरता येत नाही. ब. उद्देशपत्रिकेमध्ये राज्यघटनेच्या इतर तरतुदींप्रमाणे दुरुस्ती करता येत नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे आपल्याला. एक फक्त अ, दुसरा अ आणि ब, तिसरा फक्त ब, चौथा वरीलपैकी कोणतेही नाही. ह्याचं उत्तर आहे 1 फक्त अ. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करणे म्हणजेच राज्यसेवा पूर्व डिसेंबर 2024चा प्रश्न आहे. ए. राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते, बी.
राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. सी. राज्य सर्व धर्मांना समान समजते. की डी. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे. ई. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण शिकवण देण्यास स्वतंत्र आहेत. पर्याय उत्तर आहेत. पहिला आहे ए, बी आणि सी. दुसरा आहे बी, सी आणि डी. तिसरा आहे ए, सी, डी आणि ई. चौथा बी आणि डी. याचं उत्तर आहे 2 बी, सी आणि डी. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ... आहे. राज्यसेवा मुख्य 2012चा प्रश्न आहे. अ. राज्यघटनेचे हृदय. ब. राज्यघटनेचा आत्मा. क. राज्यघटनेचे डोके. ड. यापैकी नाही. योग्य पर्याय निवडा विचारलेले. पहिला आहे अ आणि क. दुसरा आहे ब आणि क. तिसरा आहे फक्त ब की चौथा फक्त ड. याचं उत्तर आहे 3 फक्त ब. भारतातील धर्मनिरपेक्षते विषयाचे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? फॉरेस्ट मेन एप्रिल 2023चा प्रश्न आहे. पहिला, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याचा धर्माच्या प्रति शत्रुभाव आहे. तिचा अर्थ असा आहे की राज्याने विविध धर्मांच्या संदर्भात तटस्थ राहायला हवे. दुसरा, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा संघटनेस कोणती कर्मकांडे अथवा उत्सव त्यांच्या धर्माच्या तत्वानुसार आवश्यक आहेत हे ठरविण्याची पूर्ण स्वायत्तता आहे. तिसरा, कोणतेही विशिष्ट कर्मकांड अथवा पूजा अर्चा त्या धर्माच्या तत्वानुसार आवश्यक आहे अथवा नाही हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयास नाही. की 4, वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे 3, कोणतेही विशिष्ट कर्मकांड अथवा पूजा अर्चा त्या धर्माच्या तत्वांनुसार आवश्यक आहे अथवा नाही हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयास नाही. प्रस्तावनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ही संकल्पना कोणत्या उद्देशाला प्राधान्य देते? ए. राज्यांना UN अधीन असणे. बी. समाजातील विषमता कमी करून प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा व समान संधी मिळवून देणे. सी. व्यापार वृद्धी. की डी. लष्करी सुधारणा. याचं उत्तर आहे बी. समाजातील विषमता कमी करून प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा व समान संधी मिळवून देणे. प्रस्तावनेत समाजवादी सोशलिस्ट म्हणजे काय? ए. खाजगी मालमत्ता बंदी. बी. सामाजिक आर्थिक समता आणि कल्याणकारी राज्याची भावना. सी. फक्त राजकीय समता. की डी. UN प्रेरणा. याचं उत्तर आहे बी. सामाजिक आर्थिक समता आणि कल्याणकारी राज्याची भावना. प्रस्तावनेतील बंधुता फ्रॅटर्निटी हे तत्व कोणत्या गोष्टीची खात्री देते? ए. फक्त भाषिक एकता. बी. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांचे संरक्षण. सी. फक्त धार्मिक एकता. की डी. फक्त प्रांतांची एकता. याचे उत्तर आहे बी. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांचे संरक्षण. प्रस्तावना संविधानाचा आत्मा मानली जाते कारण ती काय करते? ए. फक्त संविधानाची कलमे मोजते. बी. न्यायाधीश नियुक्त करते. सी. आणीबाणी लागू करते. की डी. संविधानाच्या उद्दिष्टे, मूल्ये आणि मूलभूत तत्वे स्पष्ट करते. याचं उत्तर आहे डी. संविधानाच्या उद्दिष्टे, मूल्ये आणि मूलभूत तत्वे स्पष्ट करते. प्रस्तावना संविधानाच्या कोणत्या मूल्यांना स्पष्ट करते? ए. फक्त संघसूची. ब. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता. सी. फक्त भाषा मूल्ये. डी. फक्त न्यायिक मूल्ये. याचं उत्तर आहे बी. न्याय, स्वातंत्र्य, समता, समानता आणि बंधुता. प्रस्तावना संविधानाच्या अंमलबजावणीसाठी कायदेशीर इन्फोर्सेबल आहे का? ऑप्शन आहे ए. नाही, पण ती घटनात्मक व्याख्येसाठी मार्गदर्शक असते. बी. होय, ती न्यायालयात थेट इन्फोर्स करता येते.
सी होय ती संसदेत इन्फोर्स करता येते, की डी होय ती UN इन्फोर्स करते. उत्तर आहे ए नाही, पण ती घटनात्मक व्याख्येसाठी मार्गदर्शक असते. ओके. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारत घ्या. ए समुख्य 2017चा प्रश्न आहे. सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य अंग आहे. ब सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्रोत म्हणून कार्य करू शकतो. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिला फक्त अ, दुसरा फक्त क, तिसरा आहे फक्त ब आणि क, चौथा आहे अ, ब आणि क. याचं उत्तर आहे एक फक्त अ. 1946 मध्ये पंडित नेहरूंनी संविधान सभेसमोर मांडलेल्या उद्दिष्ट ठरावाचा मुख्य उद्देश काय होता? ए डॉमिनियन दर्जा मान्य करणे, बी स्वतंत्र भारताचे संविधान भारतीयांनीच तयार करावे ही भूमिका अधोरेखित करणे, सी पाकिस्तान निर्मिती, की डी न्यायाधीश नियुक्ती. याचं उत्तर आहे बी स्वतंत्र भारताचे संविधान भारतीयांनीच तयार करावे ही भूमिका अधोरेखित करणे. खालील विधाने विचारत घ्या म्हणलंय. राज्यसेवा मुख्य 2018चा प्रश्न आहे. अ धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे राज्य सर्व धर्मांचे समान संरक्षण करते आणि कोणताही एक धर्म राज्य धर्म म्हणून मानत नाही. ब राज्यघटनेच्या शिल्पकारांनी अनुच्छेद 25, 26 आणि 27 स्वीकारून धर्मनिरपेक्षतेला चालना दिलेली आहे. क धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिला आहे फक्त अ, दुसरा आहे अ आणि क, तिसरा आहे ब आणि क, चौथा वरील सर्व. याचं उत्तर आहे 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. प्रस्तावनेत समानता इक्वॅलिटी हा शब्द कोणत्या गोष्टीचा समावेश करतो? ए दर्जा आणि संधीची समानता, ब फक्त आर्थिक समानता, सी फक्त धार्मिक समानता, की डी फक्त राजकीय समानता. याचं उत्तर आहे ए दर्जा आणि संधीची समानता. प्रस्तावना संविधानाचा भाग असूनही ती का बदलता येत नाही? मूलभूत सूचनेची तत्त्वे. ए कारण ती अनुसूचित नाही, बी कारण सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनद्वारे तिचे मूलभूत मूल्य संरक्षित केलेले आहे, कारण ती संरक्षित आहे, टी कारण ती राजाने लिहिलेली आहे. याचं उत्तर आहे बी कारण सर्वोच्च न्यायालयाने बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनद्वारे तिचे मूलभूत मूल्य संरक्षित केलेले आहेत. ओके. संविधानात संघीय व्यवस्थेतील वित्तीय अधिकारांचा समतोल कसा राखला जातो? पहिला आहे UN नियमाने, बी केंद्र व राज्य दोघांना कर अधिकार, वित्त आयोग, अनुदाने, कर वाटणी यांची घटनात्मक तरतूद देऊन, सी फक्त राज्यांना, की डी फक्त न्यायालयाला. याचं उत्तर आहे बी केंद्र व राज्य दोघांना कर अधिकार, वित्त आयोग, अनुदाने, कर वाटणी यांची घटनात्मक तरतूद देऊन. प्रिएम्बल मध्ये रिपब्लिक का आहे? ऑप्शन आहे ए राजा प्रमुख असतो, बी लोकांनी निवडलेला राष्ट्रप्रमुख, सी न्यायिक प्रमुख, की डी UN प्रमुख. याचं उत्तर आहे बी लोकांनी निवडलेला राष्ट्रप्रमुख. प्रस्तावनेत वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक या वाक्याचा अर्थ काय आहे? ए संविधान भारतातील जनतेच्या सार्वभौम सत्तेचे प्रतीक आहे, बी संविधान ब्रिटिशांनी दिलेले, सी संविधान UN चे प्रतीक आहे, की डी संविधान राजांनी दिले. याचं उत्तर आहे ए संविधान भारतातील जनतेच्या सार्वभौम सत्तेचे प्रतीक आहे. खालील विधाने लक्षात घ्या. गटाबाहेरचा शब्द ओळखाय सांगितलेला आहे. PSI मुख्य 2014चा प्रश्न आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक
गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे. पर्याय उत्तर काय आहेत? पहिला आहे विचार, दुसरा आहे श्रद्धा, तिसरा आहे उपासना, चौथा आहे सामाजिक. याचं उत्तर आहे 4 सामाजिक. खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले जाते? टॅक्स असिस्टंट 2016चा प्रश्न आहे. पहिला आहे मूलभूत हक्कांवरील प्रकरण, दुसरा आहे मार्गदर्शक तत्वांवरील प्रकरण, तिसरा आहे उद्देश पत्रिका, चौथा न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीच्या तरतुदी. याचं उत्तर आहे 3 उद्देश पत्रिका. प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष सेक्युलर म्हणजे काय? ए राज्य धर्माला प्राधान्य देते, बी राज्य कोणत्याही धर्माला अधिकृत धर्म मानत नाही आणि सर्व धर्मांना समान वागणूक देते, सी धर्म फक्त मार्गदर्शक आहे, की डी धर्म युएन नियंत्रित. याचं उत्तर आहे बी राज्य कोणत्याही धर्माला अधिकृत धर्म मानत नाही आणि सर्व धर्मांना समान वागणूक देते. प्रस्तावनेत आर्थिक न्याय इकॉनॉमिक जस्टिस याचा अर्थ काय आहे? ए फक्त कर आकारणी, बी संपत्ती उत्पन्न संधी यातील विषमता कमी करून न्याय्य वितरणाची भावना, सी व्यापारिक वितरण, की डी युएन कर वितरण. याचं उत्तर आहे बी संपत्ती उत्पन्न संधी यातील विषमता कमी करून न्याय्य वितरणाची भावना. प्रियांबलामध्ये इक्वेलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी कोणत्या हक्काला जोडते? ए धार्मिक हक्क, बी समानतेचा हक्क, सी शिक्षण हक्क, डी आणीबाणी हक्क. याचं उत्तर आहे बी समानता हक्क. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली किंवा घेतलेली आहे? ए मुख्य 2011चा प्रश्न आहे. पहिला आहे आयर्लंड, दुसरा आहे UK, तिसरा आहे USA, चौथा आहे ऑस्ट्रेलिया. याचं उत्तर आहे 3 USA कडून घेतलेले आहे. खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा म्हटलंय. राज्यसेवा मुख्य मे 2025चा प्रश्न आहे. अ KM मुंशी उद्देशपत्रिका ही संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे, तो संविधानाचा आत्मा आहे असे म्हटलेले आहे. बी पंडित ठाकूरदास भार्गव यांचं काय की उद्देशपत्रिका ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे असं म्हटलेलं आहे. सी अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हटलंय तर उद्देशपत्रिका ही संविधानाची मुख्य तत्व आहे. ऑप्शन आहे पहिला अ व ब दोन्ही, दुसरा ब व क दोन्ही, तिसरा फक्त क, चौथा फक्त अ. याचं उत्तर आहे 3 फक्त क. ओके योग्य जोडी म्हटलेलं आहे. भारतीय संविधानाची उद्दिष्टे समजून घेण्यासाठी प्रस्तावना कशाची भूमिका बजावते? पहिला आहे ती न्यायिक आदेश देते, बी ती संसद विसर्जित करते, सी ती संविधानाच्या व्याख्येसाठी आणि घटनात्मक उद्दिष्ट समजण्यासाठी मार्गदर्शक भूमिका निभावते, डी ती राज्य निर्मिती करते. याचं उत्तर आहे सी ती संविधानाच्या व्याख्येसाठी आणि घटनात्मक उद्दिष्ट समजण्यासाठी मार्गदर्शक भूमिका निभावते. प्रस्तावना न्यायालयाला संविधान समजावण्यासाठी मदत करते, पण ती कलमे बदलत नाही. याचा अर्थ काय? ए ती कायदे बनवते, बी ती व्याख्येसाठी मार्गदर्शक आहे, कायदे बदलण्यासाठी नाही, सी ती आणीबाणी लागू करते, की डी ती राज्यांचे विभाजन करते. याचं उत्तर आहे बी ती व्याख्येसाठी मार्गदर्शक आहे, कायदे बदलण्यासाठी नाही. प्रस्तावनेतील बंधुता हे तत्व कोणत्या गोष्टीला जोडते? ए फक्त धार्मिक एकता, बी नागरिकांची प्रतिष्ठा अधिक राष्ट्राची एकता, सी फक्त आर्थिक एकता, की डी फक्त प्रांतिक एकता. याचं उत्तर आहे बी नागरिकांची प्रतिष्ठा अधिक राष्ट्राची एकता. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे? गट क पूर्व परीक्षा जून 2025चा प्रश्न आहे. पहिला 41वी घटना दुरुस्ती, दुसरा 44वी घटना दुरुस्ती, तिसरा
46वी घटना दुरुस्ती. चौथा 42वी घटना दुरुस्ती. याचं उत्तर आहे 4. 42वी घटना दुरुस्ती. संविधान दुरुस्तीचा अधिकार कलम 368 मध्ये आहे, पण प्रस्तावना बेसिक स्ट्रक्चरमुळे संरक्षित आहे. हे कोणते उदाहरण आहे? पहिला आहे ए लवचिकता, बी कठोरता, सी मिश्र प्रक्रिया की डी न्यायिक अधीनता. याचं उत्तर आहे सी मिश्र प्रक्रिया. ओके मित्रांनो, तर तुम्हाला जर म्हणजे एमसीक्यूच्या आन्सर मध्ये उत्तरामध्ये काही त्रुटी वाटत असेल तर तुम्ही तशा कमेंट करू शकता. ओके, आपण त्याचा विचार करू आणि त्याच्यानंतर बदल करण्यात येतील. ओके, कारण की टायपिंग मध्ये थोडंसं इकडं तिकडं होण्याची शक्यता असते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, मित्रांना पण पाठवा, जेणेकरून त्यांचं पण भलं होईल. कारण की आपण बघतोय की आता हे जे मोठ्या मोठ्या क्लासेसचे जे पेड कोर्सेस आहेत एमसीक्यू वरती, ओके, तर ते खूप महाग आहेत मित्रांनो. म्हणजे आपल्यासारख्या गरीब मुला मुलींसाठी ते शक्य नाही खरेदी करणं. ओके, आणि जर मेन बघितलं तर पूर्ण एमपीएससीच्या कंबाईन किंवा सरळ सेवा ग्रुप सी असेल, सगळ्यात मुख्य भाग काय आहे तर एमसीक्यू सोडवणं. प्रत्येक शिक्षक आपल्याला फक्त काय करतो, येतो, शिकवतो आणि म्हणतो तुमचं तुम्ही घरी एमसीक्यू करा. पण मुख्य टप्पा हाच आहे की एमसीक्यू सोडवणं. कारण की तोपर्यंत तुमच्या मेंदूला तशी चालनाच भेटणार नाही की बाबा असा पण विचार करायचा आहे. कारण की आपण एकदा पुस्तक घेतलं का सलग वाचत जातो. तसं न करता असं करा की पहिल्यांदा दोन आता ऑप्शन आहेत की तुम्ही पहिल्यांदा पुस्तक तो टॉपिक रीड करा आणि मग एमसीक्यू बघा. नाहीतर दुसरा ऑप्शन असा आहे की पहिल्यांदा एमसीक्यू बघा. म्हणजे तुम्हाला याच्यातून कळून जाईल की बाबा इम्पॉर्टंट काय आहे किंवा एमपीएससी कुठल्या गोष्टींवर जास्त भर देते. ओके, ही एक मेथड आहे अभ्यासाची. आणि असं केलं तर मला वाटतं की ते रिकॉल करायला किंवा तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला जास्त मदत करेल. ओके, तर आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, कारण की तुमच्या ह्या एका लाईकमुळे किंवा कमेंटमुळे आम्हाला उत्साह जास्त भेटतो. ओके, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेतील सार्वभौम या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? ए भारतीयांच्या नियंत्रणाखाली निर्णय घेतो. बी भारताला अंतर्गत व बाह्य धोरणांवर कोणत्याही परकीय दबावाशिवाय स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची पूर्ण सत्ता आहे. सी राज्ये केंद्राच्या परवानगीशिवाय परराष्ट्र धोरण ठरवू शकतात. डी भारतात वंशपरंपरागत राष्ट्रप्रमुख असतो. याचं उत्तर आहे बी भारताला अंतर्गत व बाह्य धोरणांवर कोणत्याही परकीय दबावाशिवाय स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची पूर्ण सत्ता आहे. भारतीय प्रस्तावनेत लोकांची सत्ता ही भावना कोणत्या ओळीने स्पष्ट होते? ए सॉव्हरेन इंडिया, बी वी द पीपल, सी सोशलिस्ट स्टेट की डी सेक्युलर स्टेट. याचं उत्तर आहे बी वी द पीपल. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश डॅश यातून व्यक्त होते. राज्यसेवा मुख्य 2015चा प्रश्न आहे. पहिला प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार, दुसरा प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे, तिसरा आहे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे, चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. याचं उत्तर आहे 2 प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे. उद्देशपत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा म्हटलेलं संयुक्त गट ब मुख्य 2023चा प्रश्न आहे. पहिला आहे बेरुबरी युनियन प्रकरण 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे. ब केशवानंद भारती प्रकरण 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे म्हटले आहे. क LIC ऑफ इंडिया प्रकरण 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटलेले आहे. की इथं उत्तर ऑलरेडी आलेलं आहे, त्यामुळे काय हे नाहीतरी आपण बघूयात. पहिला फक्त अ आणि ब, दुसरा फक्त ब आणि क, तिसरा फक्त अ आणि क, चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर ह्याचं उत्तर ऑलरेडी की दुसरं आहे फक्त ब आणि क.
प्रस्तावना संविधानातील कोणत्या भागास सर्वाधिक पूरक भूमिका देते? ऑप्शन ए भाग 2, बी भाग 3 व 4, सी भाग 6, डी 11वी अनुसूची. याचं उत्तर आहे बी भाग 3 व 4. प्रस्तावनेतील स्वातंत्र्य लिबर्टी हे तत्व कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा समावेश करते? ए फक्त आर्थिक स्वातंत्र्य, बी विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास आणि उपासना यांचे स्वातंत्र्य, सी फक्त राजकीय स्वातंत्र्य, की डी फक्त न्यायिक स्वातंत्र्य. याचं उत्तर आहे बी विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास आणि उपासना यांचे स्वातंत्र्य. प्रस्तावना संविधानाची दिशा आणि उद्दिष्टे स्पष्ट करते ही संकल्पना कोणत्या खटल्यात अधोरेखित झालेली आहे? पहिला ए एस.आर. बोमय, बी केशवानंद भारती, सी गोलकनाथ, की डी मिनर्वा मिल्स. याचं उत्तर आहे बी केशवानंद भारती. प्रस्तावना कोण बदलू शकते? ए संसद साध्या बहुमताने, बी बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात मूल्ये बदलता येत नाहीत, सी न्यायपालिका थेट, डी राष्ट्रपती आदेशाने. याचं उत्तर आहे बी बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात मूल्ये बदलता येत नाहीत. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आलेली? राज्यसेवा मुख्य 2012चा प्रश्न आहे. पहिला आहे 1 1952, 2 1966, 3 1976, की 4 1986. याचं उत्तर आहे 3 1976. प्रस्तावनेत सामाजिक न्याय सोशल जस्टिस याचा अर्थ काय? ए जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव नाकारणे आणि समान प्रतिष्ठा देणे, बी समाजातील भेदभाव मान्य असणे, सी फक्त धार्मिक न्याय, की डी फक्त आर्थिक न्याय. याचं उत्तर आहे ए जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव नाकारणे आणि समान प्रतिष्ठा देणे. जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता असं विचारलेलं आहे. ए सुमेन्स जुलै 2022. पहिला आहे भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असेल. दुसरा कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. तिसरा आहे स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील. 4 भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल. याचं उत्तर आहे 2 कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. प्रिएम्बलचा कायदेशीर दर्जा काय आहे? ए इन्फोर्सेबल कायदा आहे, बी संविधानाचा भाग आहे पण नॉन इन्फोर्सेबल व्याख्येसाठी महत्वपूर्ण आहे फक्त, सी फक्त राजकीय घोषणा, की डी UN आदेश. याचं उत्तर आहे बी संविधानाचा भाग आहे पण नॉन इन्फोर्सेबल आहे. भारतीय प्रस्तावनेत सेक्युलरिझमचे वैशिष्ट्य का महत्वाचे आहे? ए भारताचा अधिकृत धर्म घोषित करण्यासाठी, बी सर्व धर्मांना समान दर्जा व संरक्षण देण्यासाठी, सी फक्त अल्पसंख्याक धर्म संरक्षणासाठी, की डी UN धर्म नियंत्रणासाठी. याचं उत्तर आहे बी सर्व धर्मांना समान दर्जा व संरक्षण देण्यासाठी. वी द पीपल ऑफ इंडिया या ओळीने कोणती गोष्ट अधोरेखित होते? ए ब्रिटिश सार्वभौम सत्ता, बी भारतीय जनतेची सार्वभौम सत्ता, सी राज्यपालांची सार्वभौम सत्ता, की डी UN सार्वभौम सत्ता. याचं उत्तर आहे बी ऑलरेडी उत्तरात आलेलं आहे भारतीय जनतेची सार्वभौम सत्ता. प्रस्तावनेतील समाजवादी हा शब्द कोणत्या गोष्टीशी विसंगत नाही? ए मुक्त अर्थव्यवस्था, बी कल्याणकारी राज्य, सी दुहेरी नागरिकत्व, की डी राज्यांच्या संघातून बाहेर पडण्याचा अधिकार. याचं उत्तर आहे बी कल्याणकारी राज्य. प्रस्तावनेतील लोकशाही प्रजासत्ताक म्हणजे काय? ए राष्ट्रप्रमुख नामनिर्देशित, बी
राष्ट्रप्रमुख निवडणुकीने निवडला जातो आणि कार्यकारी मंडळ विधिमंडळाला जबाबदार असते. सी. राष्ट्रप्रमुख राजा की डी. राष्ट्रप्रमुख UN. याचं उत्तर आहे बी. राष्ट्रप्रमुख निवडणुकीने निवडला जातो आणि कार्यकारी मंडळ विधिमंडळाला जबाबदार असते. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? STM मेन्स जुलै 2022 ला आलेला प्रश्न आहे. अ. राज्यसंस्थेला धर्मविषयक कायदे करण्यास मनाई आहे. बी. राज्याला धर्म आहे. क. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे. ड. राज्याचा विशिष्ट असा अधिकृत धर्म नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. पर्याय उत्तर काय आहेत? पहिला आहे फक्त अ आणि ब. दुसरा फक्त ब आणि क. तिसरा फक्त अ. चौथा आहे फक्त ड. याचं उत्तर आहे 4 फक्त ड. प्रस्तावनेत सार्वभौम हा शब्द कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याची खात्री देतो? ए. न्यायिक स्वातंत्र्य. ब. अंतर्गत व बाह्य निर्णय स्वातंत्र्य. सी. फक्त धार्मिक स्वातंत्र्य की डी. फक्त आर्थिक स्वातंत्र्य. याचं उत्तर आहे बी. अंतर्गत व बाह्य निर्णय स्वातंत्र्य. प्रस्तावना संविधानाचा भाग मानण्याचा प्रथम निर्णय कोणी घेतलेला आहे दिलेला आहे? ए. गोलकनाथ. बी. केशवानंद भारती. सी. मिनर्वा मिल्स की डी. एसर बोमाई. याचं उत्तर आहे बी. केशवानंद भारती. खालील विधाने विचारात घ्या म्हटलेत. एक्साइज मुख्य 2018 प्रश्न आहे. सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब. सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्वज्ञानाचा समावेश आहे. क. सरनाम्यातील न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत असं विचारलेलं आहे. पर्याय उत्तर पहिला काय फक्त अ, दुसरा फक्त ब, तिसरा फक्त अ आणि क, चौथा आहे वरीलपैकी सर्व. याचं उत्तर आहे 1 फक्त अ. प्रस्तावनेतून कोणते तत्व राज्यांना संघातून बाहेर पडू देत नाही? ए. सोशलिस्ट. बी. सॉव्हरेन. सी. युनियन इज इंडिस्ट्रक्टिबल संघाची अविभाज्यता की डी. लिबर्टी. ह्याचं उत्तर आहे सी. युनियन इज इंडिस्ट्रक्टिबल. ओके. योग्य कथन ओळखा म्हटलेले. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024 प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही पंडित नेहरूद्वारे निर्मित व प्रस्तुत आणि संविधान सभेने स्वीकारलेल्या उद्दिष्टांचा ठराव यावर आधारित आहे. BNA पालखीवाला संविधान तज्ञ यांनी उद्देशपत्रिकेला संविधानाचे ओळखपत्र म्हटलेले आहे. पर्याय उत्तर काय? पहिला फक्त अ, दुसरा आहे फक्त ब, तिसरा आहे अ व ब दोन्ही, चौथा आहे यापैकी नाही. याचं उत्तर आहे 3 अ व ब दोन्ही. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द राज्यघटनेमधून घेण्यात आलेले आहेत. राज्यसेवा मुख्य 2019 प्रश्न आहे. पहिला काय अमेरिकेच्या, दुसरा आहे ब्रिटनच्या, तिसरा आहे कॅनडाच्या, चौथा आहे ऑस्ट्रेलियाच्या. याचं उत्तर आहे 1 अमेरिकेच्या. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? PSI पूर्व 2016 प्रश्न आहे. पहिला आहे स्वातंत्र्य, दुसरा आहे समता, तिसरा आहे बंधुता, चौथा आहे न्याय. याचं उत्तर आहे 4 न्याय. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता आहे असं विचारलेला आहे. PSI 2018 प्रश्न आहे. अ. देशात अनुवंशिक राज्य करताना आहे. ब. देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो. पर्याय उत्तर काय? पहिला फक्त अ बरोबर आहे, दुसरा विधान ब बरोबर आहे, तिसरा
दोन्ही विधाने चुकीचे आहेत. चौथा, दोन्ही विधाने बरोबर आहेत. याचं उत्तर आहे 4. दोन्ही विधाने बरोबर आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय ... आहेत. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023 चा प्रश्न आहे. पहिला काय? भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना आहे. दुसरा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांची हमी. तिसरा, अधिनियम तयार करताना विचारात घेतलेले राज्य धोरणाचे निर्देशक तत्व. चौथा आहे, उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांनी जारी केलेल्या रिटद्वारे लोकांना दिलेली हमी. याचं उत्तर आहे 1. भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत केलेली संकल्पना. प्रेमबलचा मुख्य उपयोग कुठे? ए. न्यायाधीश नियुक्ती. बी. संविधानाची दिशा, उद्दिष्टे व मूलभूत मूल्ये स्पष्ट करणे. सी. आणीबाणी लागू करणे. की डी. भाषा निवड. याचं उत्तर आहे बी. संविधानाची दिशा, उद्दिष्टे व मूलभूत मूल्ये स्पष्ट करणे. ओके, तर आपण हे लेक्चर इथेच थांबूयात. आणि हा टॉपिक जो आहे आपला प्रेअम्बल, हा आपण 2 किंवा 3 पार्ट मध्ये बघणार आहे, कारण की याच्यावरची MCQ बरेच आलेले आहेत. त्यामुळं आपण मोस्टली लईत लई इथून पुढचे लेक्चर आपण अर्ध्या तासाचे घेऊयात, जेणेकरून काय होईल की तुम्हालाही अंडरस्टँडिंग म्हणजे बघण्यास सोपं होईल आणि रिव्हिजन करायला पण चांगलं जाईल. आपण ते 3-4 पार्ट मध्ये आपण इथून पुढे लेक्चर घेऊयात. ओके, तर थांबूयात मित्रांनो आज आपण इथे, आणि भेटूयात दुसऱ्या पार्ट मध्ये उद्याच्याला.